खूप चांगला चेंडू हाताळला गेला राहुल भातोसेच्या माध्यमातून। कुरोशी संघ आपल्याला अंतिम पुकार आहे, आपला 12वा खेळाडू 12th मॅन। यावेळेला मात्र पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, सिंगल मिळेल। सिंगलच्या साहाय्याने टीमचं अकाउंट ओपन होत आहे। धावसंख्या 1 वरती पाहायला मिळेल। पहिला चेंडू डॉट आल्यानंतर स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या 1 वरती पाहायला मिळते। विशाल आणि सुनील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एसबीसीसी कुरोशी या टीम कडून टॉस गमावल्यानंतर वाट्याला आली ती मात्र फलंदाजी आणि अगदी दोन्ही टीम साठी करो मरोचा सामना आहे। डू आर डाय, कारण क्वालिफायरची मॅच आहे। विजय संघ मात्र आगे कुछ करेल। खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट साठी यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला गोलंदाज राहुल भातोसेच्या माध्यमातून। फलंदाजाला त्या ठिकाणी सन्मान देण्याकरिता प्रवृत्त केलं गेलं। अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला। भेद गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते। अनेकदा आपण पाहत असतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो, परंतु इथे राहुल भातोसेने केलेला तिकट मारा अतिशय सुंदर पाहायला मिळालाय। 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली राहुल भातोसेनं। पुढचा बॉल राईटम राऊंड द विकेटने। दोन्ही टीम साठी अगदी महत्वपूर्ण मॅच असेल, क्वालिफायरचा सामना। आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतोय त्रिमूर्ती चषक, त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी निपाणी आयोजित त्रिमूर्ती चषक 2024। ऑन साइड मध्ये फ्लिक केला आहे, 1 धाव मात्र इथे जरूर मिळेल। डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय, तिथे सिंगल येईल। या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते 2 अंकावरती। पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू असताना 4 ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। क्वालिफायरचा सामना आहे, करो या मरो दोन्ही टीम साठी, अभी नाही तो कभी नाही। आता मात्र त्यांना अस्तित्व जाग ठेवायचं असेल तर चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल। या वेळेला चेंडू शरीराला ब्रश करत असताना नक्कीच लेग बायचा इशारा होतोय। डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 3 अंकावरती राहुल भातोसे अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय। विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय। कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची सातत्याने आतापर्यंत त्याने संधी दिलेली नाहीये। खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत गोलंदाज राहुल भातोसेची। आणि विचार केला तर 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3 धावा। फलंदाज विशाल आणि दुसऱ्या बाजून सुनील या 2 दिग्गज फलंदाजांना त्या ठिकाणी बांधून ठेवलं गेलंय। चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5 अंतिम चेंडू राहुल भातोसेचा। लोअर फुलटा चेंडू सरळ बॅटने लाफ्ट केला, व्हीसेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडू पर्यंत? पोहोचले जरूर। मिड ऑफ मध्ये उभे होते आणि लॉंग ऑफ पर्यंत पोहोचणं खडतर प्रवास होता, अंतर खूप गाठायचं होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि खऱ्या अर्थानं इथे देखील मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल। पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती एसबीसीसी कुरोशी संघाची बिनगडी बाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय। अतिशय सुंदर गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहायला मिळते राहुल भातोसेकडून। षटक क्रमांक 2 गोलंदाज विकास गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत। 4 ओव्हरची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे। एक मोठा टोटल ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक सामना हा आपण पाहिला तर 45-450च्या प्लस झालेला आहे। त्यामुळे कुरोशी संघाला देखील त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण टीम अक्कलपेठ संघाकडे फलंदाजी अगदी मजबूत आहे। अकुट टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडूला ढकलला गेला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, इथे देखील फक्त सिंगल मिळेल। मात्र अक्कलपेठ टीमच्या गोलंदाजाने जी रणनीती आखली आहे ती अगदी रणनीती यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळाली आहे। कोणत्या प्रकारचा हाफ ट्रॅकर अथवा फुलटॉस चेंडू अथवा ओरपीच चेंडू आतापर्यंत टाकलेला नाहीये। अगदी गुडलँड स्पॉट वरती चेंडू फेकले जात आहेत। धावसंख्या 5 वरती पहिल्या चेंडूवरती सिंगल येते। विकास राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू स्टेप आउट झाले होते, जागा बनवली होती, परंतु ऑफ स्टंप पासून बराचसा बाहेरचा चेंडू होता आणि पंचांचा वाईटचा इशारा। एक्स्ट्रा दाबेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडतीये आणि धावसंख्या 1 ने पुढे पोहोचतीये 6 अंकावरती। 4 ओव्हरची मॅच अगदी महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम साठी। स्वतःला सिद्ध करायचं असेल, स्वतःच्या नावात संघाचं नाव या ट्रॉफीवरती कोरायचं असेल तर मात्र इथून चांगला खेळ दाखवावा लागेल। फटका दमदार आहे, शानदार आहे। चेंडू काउकॉर्नर डोक्यावरून निघून जाईल 6 धावांसाठी। हाय हँड हँडसम षटकार।
अतिशय सुंदर षटकार या ठिकाणी ठोकला गेला। अगदी आपण टीव्ही स्क्रीन वरती देखील पाहू शकाल। स्टेप आउट झाले आणि प्रॉपर टायमिंग, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि फेकून दिलं काऊ कॉर्नर डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार येतोय। या षटकाराने संघाची धावगती वाढली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 अंकावरती। यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये। या सिक्वेन्स मध्ये, या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये असे कॅचेस पकडणं खूप गरजेचं राहतं, कारण ज्या वेळेला तुम्ही एका मोठ्या मॅच मध्ये खेळत असता, मग सेमीफायनलची मॅच असू द्या, क्वार्टर फायनलची मॅच असू द्या किंवा फायनल मॅच असू द्या, दोन्ही टीम वरती मानसिक दबाव असतो, एक प्रेशर असतो आणि तो प्रेशर पाहायला मिळाला। 14 धावा धावफलकावरती, चेंडूचा खेळ झालाय 3। यावेळेला हा चांगला चेंडू आहे, स्टेप आउट जरूर झाले होते परंतु मोमेंटम चेंडू हाताळला गेला, मोमेंट ओळखली गेली, फलंदाज शफल होणार आणि स्टेप आउट होणार हे ओळखलं गोलंदाजानं आणि त्यानंतर हा चेंडू डिलिव्हर्ड केला गेला। क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे। क्षेत्ररक्षण खराब झालं होतं साऊथ आफ्रिकेचं 2015च्या विश्वचषकामध्ये तब्बल 6 कॅच सोडल्या आणि विश्वचषकातून बाहेर जावं लागलं होतं टीम साऊथ आफ्रिकेला, त्यामुळे क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे। फटका हा फसलेला आहे, टॉपेज लागलाय, पकडो कॅच जितो मॅच आणि त्याच नंतर काय तर फलंदाजाला शुभाशीर्वाद दिलेत आणि चेंडू धरतीला दान केलाय। एक सोप्पा झेल त्या ठिकाणी धरतीला दान केला जातोय। या चुका पाहायला मिळतात, महत्वपूर्ण लढत आहे। मी नुकताच उल्लेख केला होता, टीम साऊथ आफ्रिका मोठी मॅच होती, असं वाटत होतं साऊथ आफ्रिका कधी नव्हे फायनल मध्ये प्रवेश करेल। त्या मॅच मध्ये 6 कॅच सोडल्या आणि अनेक दिग्गज खेळाडू मैदानामध्ये रडले, त्यामुळे फिल्डिंग खूप महत्वाची आहे क्रिकेटच्या पटलावरती। या वेळेला डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय, बिग 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 षटकार, अतिशय देखना स्ट्रोक आलाय। फलंदाज सुनीलच्या बॅट मधून हा धमाका, हा ब्लास्ट आपण पाहिला। धावसंख्या 6 ने भरारी घेताना 21 धावा धावफलकावरती। आता मात्र सकारात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय। टीम कुरोशी संघ सुरुवातीला स्ट्रगल करताना पाहायला मिळाला होता पहिल्या षटकामध्ये राहुल भातोसेच्या गोलंदाजीवरती, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकास वरती आक्रमण केलं गेलं, आक्रमण पवित्र हाती घेतला आणि 2 षटकार लगावले गेले या षटकामध्ये आणि सांघिक धावसंख्या नेऊन ठेवली आहे 21 या अंकावरती। 2 षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 17 धावा येत आहेत आणि एक चांगली धावसंख्या आता आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल। गोलंदाजीसाठी संतोष या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। येणारे 12 चेंडू कुरोशी संघाला किती धावा देऊन जातील, किती धावांचा टार्गेट असेल। पहिला बॉल संतोषांचा, राईट मोर द विकेटने। फटका मात्र फसलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। पुनश्च एकदा कॅच भी छूटा और मौका भी दिया, 6। खराब क्षेत्ररक्षण। या मुवमेंट मध्ये मॅच कोणती आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण काय सांगतंय, खराब। या चुका कदाचित पराभवाला कारणीभूत ठरतील। धावसंख्या मात्र 6 ने पुढे पोहोचते तब्बल 27 अंकावरती। कॅच देखील सुटली आणि षटकार देखील आला। पहा षटकारला पुढचा चेंडू, कॅच सोडल्यानंतर त्याने त्याच्या विकेटचं महत्व पटवून दिलंय। मित्रा, तू माझी कॅच सोडलेस, आता मी तुम्हाला सोडणार नाहीये। आणि हा मात्र दुसरा ब्लास्ट पाहिला पण फलंदाज विशालच्या बॅट मधून। बघाशीच उमेश सरांनी उल्लेख केला, आपण वर्ल्ड कपची मॅच पाहिली अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया। ग्लेन मॅक्सवेलचा कॅच सोडला, त्याने इतिहास रचला। इथे विशालचा कॅच सोडला, दुसऱ्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकला। हे क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो, म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की पकडा कॅच आणि जिंका मॅच। धावसंख्या 6 ने भरारी घेते, तब्बल पोहोचले 33 या अंकावरती। यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, हवेमध्ये चेंडू। यावेळेला संधी निर्माण झाली आहे आणि आज कुरोशी संघाचे खेळाडू नशीब घेऊन मैदानामध्ये आलेत की काय, हा एक प्रश्नचिन्ह। झेल क्रमांक 3 जो सहजरित्या सोप्पा झेल सुटला गेलाय, सिंगल मात्र मिळेल। नशिबाची साथ मिळत नाहीये, नशिबाची साथ मिळते ते कुरोशी संघाला। तुम्ही किती चांगला क्रिकेट खेळता याला महत्व नाही, लक फॅक्टर तुमच्या बाजूने आहे का याला महत्व आहे। धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते। 34 धावा धावफलकावरती। दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळाले।
संतोष चांगली गोलंदाजी करतात परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. चेंडूला शॉर्ट टर्म पूल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे देखील मिसफील्ड पाहायला मिळालाय. दुसरी धाव घेतली जाईल आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं जाईल 2 धावाड मध्ये. या 2 धावेडी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर बोर्ड वरती 36 विदाउट लॉस. खूप चांगली धावसंख्या उभी केली आहे. असं म्हणतात ना की घर फिरले की घराचे वाशे फिरतात आणि अकल्पे संघाचे वासे फिरलेत की काय असं वाटू लागलंय कारण त्यांनी केलेल्या 3 झेल ड्रॉप कदाचित मागात ठरू शकतील. 36 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. संतोष चांगली गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना दिसत नाहीये. दोन्ही एंडने चांगली फटकेबाजी होते. विशाल चांगली फलंदाजी करतायत. सुनील चांगली साथ देतायत. या वेळेला हा चेंडू दर्जेदार आहे. दर्जेदार आहे. गुडलेस फाट वरती पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. मात्र गोलंदाजांना ही अनुकूल असणारी खेळपट्टी आहे परंतु क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी खराब होतं त्यावेळेस गोलंदाजाची मानसिकता असते ती ढासळत असते आणि गोलंदाजाला मार पडत असतो. 36 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक राहिलाय. गोलंदाज सज्ज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून संतोष राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. चेंडू थांबणार नाहीये. आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार येईल. पहा दोन्ही फलंदाजांचे झेल सोडले. दोन्ही फलंदाजांनी सांगून दिलं त्यांच्या विकेटचं महत्व आणि या 6 धावेनी संघाची धावसंख्या भरारी घेत असताना तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती. एखादं यश तुमच्या पदरामध्ये पडत असेल तर ते यश साकारण्याची ताकद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण पहा देवाने तुम्हाला भरपूर काय दिलं होतं परंतु ते पुण्य तुम्हाला घेता आलेलं नाही. दोन्ही फलंदाजांचे 2-2 कॅच ड्रॉप झाल्या आणि दोन्ही फलंदाजांनी केलेली आक्रमक शैलीची फलंदाजी ही कदाचित मात्र महागात ठरू शकेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज आणला जातोय. गोलंदाजीसाठी अक्षय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे विशाल ज्याच्या बॅट मधून आपण आतापर्यंत षटकार पाहिले. 3 षटकार पाहिले तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सुनीलच्या बॅट मधून 2 षटकार. वाईटचा इशारा होता पंचांकडून आणि 1+1 1-2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्टेप आउट झाले. पुढे सरकले. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 45 वरती. 45. प्रत्येक सामना जर आज आपण दिवसभरामध्ये पाहिला ना तर 50+ जाण्याचा नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये जो संघ प्रिय खेळतोय तो मात्र 50+ जाण्याचा प्रयत्न करतोय. या मॅच मध्ये देखील तीच खेळी साकारताना पाहायला मिळते कुरोशी संघाकडून. यावेळेला हा फटका देखील फसलाय. यावेळेला संधी निर्माण झाली. इथे कॅच पकडली जाईल का? या वेळेला जरूर कॅच पकडली आहे. फलंदाज बाद होतील त्या ठिकाणी सुनील आणि पहिला धक्का बसतो या ठिकाणी SBCC कुरोशी संघाला सुनील याच्या स्वरूपामध्ये. चला बॅट्समन नाव सांगा आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम कुरोशी संघ. यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज होती. चेंडू मात्र जातोय एसटीच्या मागे ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन क्षेत्र आहे. या सिंगलने धावसंख्या मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते 46. नेक्स्ट मॅच खालच्या गटातून आपण पाहणार आहोत. गोगवे 11 आणि JMCC लाखवड दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. धावसंख्येचा फरक आपल्याला पाहायला मिळेल 46 धावा. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉगोर मध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा चेंडू. बॉलर बॅक ड्राइव. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून सरळ बॅटने अगदी करारा प्रहार होता आणि त्याच नंतर मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून सिंगल इथे मात्र मिळेल. 47 धावा धावफलकावरती.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंग्स मध्ये, त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत गोगवे 11 आणि JMCC लाखवड या 2 दिग्गज संघांमध्ये. 47 धावा धावफलकावरती स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली अक्षय यांची. यावेळेला मात्र कव्हर क्षेत्राकडे चेंडूला ढकललाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी देखील होतील. 49 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय आणि शेवटच्या चेंडूवरती टार्गेट सेट होईल. महत्वपूर्ण लढत आहे, क्वालिफायरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थात अक्कलपे बनाम SBCC कुरोशी 2 संघादरम्यान. शेवटचा बॉल या वेळेला चेंडूला सोडून दिलं गेलं, आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. 50 धावा अर्धशतक या ठिकाणी धावफलकावरती पूर्ण होत असताना कुरोशी संघाचं. शेवटचा बॉल या षटकातील अंतिम या इनिंग्स मधील चेंडू शिल्लक आहे. एकंदरीत धावसंख्या 50 वरती. स्ट्रायकर एंड वरती विशाल आहे ज्याने 3 षटकार ठोकलेत. स्टेप आउट झाले, पुढे सरकले, परंतु या वेळेला चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली. इनिंग्स कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. आदरणीय योगेश सुतार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. किरण सुतार यांच्या शुभ हस्ते, किरण सुतार योगेश सुतार या दोघांचा या ठिकाणी शाही सन्मान होतोय. मयूर सकपाळ यांच्या शुभ हस्ते त्याचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी या स्पर्धेसाठी मात्र उपस्थित असलेले योगेश सुतार, किरण सुतार यांचा या ठिकाणी शाही सन्मान होतोय, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. चला, गोगवे 11 आणि JMCC लाखवड दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. आदरणीय संजय दादा तोरणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जाईल. गोगवे 11 आणि त्यांना अपोजिट टीम असणारे JMCC लाखवड आणि याचं नाणेफेक करतील आदरणीय संजयजी तोरणे साहेब. या आपण टॉस बॉक्स मध्ये. चला, दोन्ही टीमचे कर्णधार या लवकरात लवकर, कारण महत्वपूर्ण सामना चालू आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आम्हाला समालोचनाला तोपर्यंत पोहोचावं लागेल. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची. तर नाणेफेक जिंकली गोगवे 11 संघाने. तर सर्वप्रथम निर्णय काय असेल आपला? गोलंदाजी करणार आहात. समोरचा संघ लाखवड संघ एक चांगला संघ आहे आणि त्या संघाला किती धावांपर्यंत आपला रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आज पूर्ण प्लेइंग 11 मध्ये गोलंदाज, फलंदाज आणि जास्तीत जास्त अपेक्षामध्ये मात्र कोणत्या खेळाडूकडून असेल टीम मधून? आमच्या एकच बॅट्समन आहे सचिन, त्याच्यावरती सगळं असतं. बघू तो खेळला तर मग आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना हे एक चांगलं मैदान आहे आणि ज्या पद्धतीने तोरणेवाडी टीमने ही साकारलेली स्पर्धा, या स्पर्धेबद्दल आपण काय सांगू शकाल? ट्रॉफीज मस्त आहेत, टुर्नामेंट पण छान होते, खेळायला मजा येणार आहे. तर टीम लाखवड संघ आपण टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता काय स्वीकारला असता? नक्कीच आम्ही गोलंदाजी स्वीकारली असती. परंतु तुमच्या वाट्याला आता मात्र फलंदाजी आली आणि सर्वप्रथम फलंदाजी करायची एक चांगली मानाची सन्मानाची स्पर्धा. या टीम या संघ म्हणजे टीम मध्ये तुमच्या काय मते कोणते खेळाडू असतील आणि जास्तीत जास्त अपेक्षा कोणत्या खेळाडूंकडून असतील?
नक्कीच सगळे चांगले खेळणारे आहेत, पण प्रताप सकपाळ, तुषार सकपाळ, नयन सकपाळ हे 3 बेस्ट बॅट्समन आहेत आमचे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच आयोजन खूप छान आहे आणि मेन म्हणजे सकाळी स्टार्ट चांगला झालेला आहे. चांगल्या लवकरात लवकर स्टार्ट केला, त्यामुळे सगळ्यांना चांगल्या 4 ओव्हर खेळायला भेटतात. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. दुसऱ्या डावाला इथे झाली आहे सुरुवात. पहिल्या क्रमांकाचं षटक गोलंदाज अनिल सज्ज होत आहेत. राहुल भातोसे स्ट्रायकर एंड वरती, किरण नॉन स्ट्राइक एंड वरती. दोन्ही फलंदाजाने पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये खूप दमदार खेळ केलाय, त्यामुळे दोन्ही टीम साठी ही मॅच खूप महत्वाची आहे. 24 चेंडूमध्ये धावांचं लक्ष आहे. एकंदरीत 51 धावांचं टार्गेट आहे. या वेळेला मात्र काय तर पॉइंट रिजन मध्ये राहुल भातोसेला इथे जीवनदान मिळालंय. सोपा झेल होता. ज्या पद्धतीने अक्कलपेठ संघाने देखील ज्या चुका केल्या होत्या, त्याच चुका आता मात्र कुरोशी संघाकडून देखील पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती राहुल भातोसेला मात्र हे मिळालेलं जीवनदान कदाचित महागात ठरू शकेल. यावेळेला मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला ढकलला गेला होता पॉइंट रिजन कडे आणि तिथे मात्र 2 धावा प्राप्त होतील. गोलंदाज अनिल कदम यांनी जर 3 चेंडूवरती 3 विकेट्स टिपल्या तर ऋतिक कदम यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. यावेळेला सरळ बॅटने लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरचा प्रवास कापत असताना चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. अनिल शिंदे यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर प्रमोद निंबाळकर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. म्हणजे तब्बल 3000 रुपये मिळतील विकेट हॅट्रिक घेतली तर. संधी निर्माण झाली आहे अनिल कदम यांच्यासाठी, परंतु इथे पहा जबरदस्त स्ट्रोक आला. गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं फलंदाज किरणचं. या वेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं परिवर्तन केलं, चेंडूमध्ये बदल घडवला गेला आणि इथं मात्र यशस्वी होत आहेत गोलंदाज अनिल कदम. धावसंख्या मात्र त्या ठिकाणी रोखली गेली आहे 7 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना षटकातला पुढचा चेंडू यावेळेला उडवला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल का? नो डाऊट विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय टीम अक्कलपेठ संघाला. फलंदाज सूरज ज्यानं पहिल्या मॅच मध्ये केली होती 47 धावांची खेळी, तो मात्र इथे अपयशी ठरतो या महत्वपूर्ण लढतीमध्ये आणि पहिला धक्का टीम अक्कलपेठ संघाला बसतोय 7 या अंकावरती. इलेव्हेशन मात्र व्यवस्थितरित्या होऊ शकलं नाही आणि चांगला झेल टिपला तिथे क्षेत्ररक्षकानं. पहिला धक्का बसतोय 7 या अंकावरती. किरण बाद झालाय. किरण बाद झाल्यानंतर एक शांतमय वातावरण पाहायला मिळेल, कारण ज्या वेळेला एखादा चांगला फलंदाज बाद होतो त्यावेळेस एक मैदानामध्ये शांतता पसरलेली पाहायला मिळत असते. आपण अनेकदा पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती क्रिकेटचा भगवान सचिन रमेश तेंडुलकर ज्या वेळेला मात्र बाद होत होते त्यावेळेस प्रेक्षक देखील शांत बसायचे आणि वातावरण एकदम शांतमय होऊन जायचं. त्या पद्धतीचं शांत वातावरण पाहायला मिळालं सूरजची विकेट्स गमावल्यानंतर. धावसंख्या 7 वरती. चेंडूचा खेळ झाला 5. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश दाखल होत आहेत. षटकातला अंतिम चेंडू गोलंदाज अनिल शिंदे यांचा सामना करेल. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज निलेश आहेत. यावेळेला मात्र ड्राइव्ह केलाय. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. षटक इथून मात्र समाप्त झाले. पहिल्या षटकाचा दमदार खेळ राहिला. अगदी विचार केला तर राहुल भातोसेने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. त्याने 4 धावा खर्च केल्या. अनिल शिंदे यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी 1 विकेट घेतला आणि 7 धावा खर्च केल्या. म्हणजे फाईट टू फाईट मॅच इथे मात्र पाहायला मिळते.
आता मात्र या मॅच मध्ये उरले ते 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे एकंदरीत 44. करंट रन रेट आपण पाहिला तर 7 पूर्णांकाने आहे आणि त्यानंतर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 14.67च्या सरासरीने चालावा लागेल. मॅच ऑन आहे, मॅच संपलेली नाहीये. ज्या वेळेला तुम्ही टार्गेट चेस करता त्यावेळेला प्रत्येक षटकामागे तुमची रणनीती असणं खूप गरजेचं आहे. रिक्वायर्ड रन रेट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. 18 चेंडू मध्ये धावा काढायच्या आहेत. इथून पुढे मात्र पाहिलं तर एकंदरीत 44. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीम साठी समान संधी आहे. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. मग क्षेत्र कोणतंही असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या, प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाहीये मित्रांनो. मग जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला विजयापासून कोणी रोखणार नाही. 7 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 44 धावा. अभि नाही तो कभी नाही. विशाल गोलंदाजीला आलाय. पहिला बॉल विशालचा. पहिला चेंडूला उडवलाय. अतिरिक्त उंची गाठली आहे. राहुल भातोसेला आणखीन एक जीवनदान मिळतंय. राहुल भातोसे जर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात थांबला तर रिझल्ट तुम्हा आम्हा सर्वांना माहितीये काय येईल. आणि त्या फलंदाजाला इथे मात्र 2 जीवनदान मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 9 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये पॉइंट रिझन मध्ये त्याचा झेल सुटला होता पहिल्याच चेंडूवरती आणि या षटकामध्ये देखील पहिल्याच चेंडूवरती त्याला जीवनदान मिळत आहे. नशिबाची साथ मिळते. लक फॅक्टर त्याच्या बाजूने आहे. 9 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाजाचं मी इथे कौतुक करेन कारण त्याने दाखवलेलं व्हेरिएशन अतिशय सुंदर पाहायला मिळालं. या अगोदरचा चेंडू गतिवान होता, त्यानंतर चेंज ऑफ पेस, गती कमी केली गेली आणि फलंदाजाला त्या ठिकाणी चकवलं गेलं. पुढचा बॉल गोलंदाज विशालचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला उडवला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेला चुकी होणार नाहीये. लॉंगॉन मध्ये झेल टिपला गेलाय आणि राहुल भातोसेच्या खेळीचा इथे अंत होत असताना 9 या अंकावरती बसलाय दुसरा धक्का टीम अक्कलपे संघाला. नक्कीच पाहू शकाल ओरपीच चेंडू होता परंतु प्रॉपर टायमिंग साधू शकले नाही आणि लॉंगॉन मध्ये खूप चांगला झेल टिपला गेला आणि त्यानंतर फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. 9 धावा धावफलकावरती आहेत. राहुल बाद झाला, त्यानंतर सूरज बाद झाला. सलामीवीर 2 शूरवीर जे मात्र डावाची ओपनिंग करण्याकरता मात्र मैदानात पाठवले होते ते आता मात्र मागे परतलेत आणि धावसंख्येचा जर फलक पाहिला तर 9 या अंकावरती 2 धक्के. चेंडूचा खेळ झालाय 3. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट चेंडू आणि त्यानंतर विकेट गेली आहे. नवीन फलंदाज विजय येत आहेत. विजय अनुभवी आहेत परंतु विजयांना अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकावा लागेल कारण एक बाजूने संघ अडचणीमध्ये सापडलाय, संकटामध्ये सापडलाय तर या क्षणाला त्यांना संकट मोचक बनावं लागेल. नऊ धावा धावफलकावरती. पुढचा बॉल विशालचा. फटका हा देखील फसलाय. एसटी रक्षक चेंडू खाली आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 10 वरती. सिंगलने काही एक बिघडणार नाहीये एसबीसी कुरोशी संघाला कारण एक मोठं टार्गेट आहे 51 धावांचं. त्यामुळे सिंगल डबल जरी आला तरी मात्र त्यांच्या मनावरती काही एक फरक पडणार नाहीये. परंतु चौकार षटकार आले तर निश्चितपणाने त्यांना देखील मग रणनीती आखावी लागेल. स्टेप आउट झाले, पुढे सरकलेत. कव्हर क्षेत्राकडे चेंडूला ढकलला गेलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल. 2 धावा इथे मात्र मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत 12 या अंकावरती चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. एकंदरीत 5 चेंडू हाताळले गेलेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. ऑन साइड मध्ये चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षण आहेत. काऊ कॉर्नर मध्ये डबल मात्र घेतली जाते परंतु तिथे फलंदाज बाद होईल. धावचीत स्वरूपामध्ये तिसरा धक्का बसतोय. फलंदाज निलेश त्या ठिकाणी बाद होतोय. दुसरी धाव घेण्याचा मानस केला होता आणि मानस फसला गेला आणि तिसऱ्या विकेटचं पतन झालंय.
आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 38 धावांची गरज. 12 चेंडू 38 धावा. आपण या ठिकाणी पाहतोय त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी आयोजित त्रिमूर्ती चषक 2024 पर्व दुसरे आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस आणि क्वालिफायरचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होती आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आणला जातोय. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि त्या ठिकाणी झेल देखील सुटलाय. सिंगल आली. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 1च्या साहाय्यानं 14 धावा धावफलकावरती. इक्वेशन बदलतोय. 11 चेंडू आणि तब्बल 37 धावांची गरज. यावेळेला मात्र चेंडूला सोडून दिले गेले. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 15 वरती. 11 चेंडू विजयाकरिता 36 धावांची गरज. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल तरच मात्र अक्कालपे संघ इथून विजय साकार करेल. एकदा जर काय वेळ निघून गेली तर वेळ ती तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीये. मग कोणतंही कार्य असू द्या, जी वेळ तुमच्या समोर आले तिचं सुवर्ण करा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका हा देखील फसलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का टीम अक्कालपे संघाला. या ठिकाणी फलंदाज विजय बाद होत आहेत. न्यू बॅटर शशिकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकंदरीत धावसंख्येचा फलक 15 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. अनिकेत गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट घेतली आहे. आणि त्यानंतर न्यू बॅटर शशिकांत स्ट्रायकर एंड वरती. या सामन्यावरती पकड निर्माण करत असताना कुरोशी संघ ऑन साइड मध्ये लांगॉनकडे ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि त्या क्षेत्रामध्ये चांगले झेल देखील टिपले गेले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जे चांगले क्षेत्ररक्षक असतात ते आपण सातत्याने पाहतो. ऑनसाइड क्षेत्रातच उभे केले जातात. अनेकदा आपण पाहिलं. यावेळेला स्विंग अँड मिस डॉट चेंडूची सांगता होती. धावसंख्या रोखली आहे 16 या अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. यानंतर होणारा सामना गोगवे 11 जे एमसीसी लाखवड. गोगवे 11 संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. पुलर लेनचा चेंडू होता. हा देखील चेंडू दर्जेदार पाहायला मिळाला आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल. एकदा विजय मात्र मिळते. 17 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि तब्बल 34 धावांची गरज. एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतील आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. षटक समाप्त. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावरती. विजय करता शेवटचे 6 चेंडू आणि त्यानंतर आवश्यकता आहे 32 धावांची. 6 चेंडू 32 धावा. एक मोठं आव्हान असेल. या सामन्यावरती जबरदस्त पकड निर्माण केली आहे. क्वालिफायरची मॅच होती. प्रेक्षकांना वाटत होतं कुठेतरी
अंतिम क्षणापर्यंत ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचेल, परंतु ज्या पद्धतीने एसबीसीसी कुरोशी संघाने केलेली गोलंदाजी आणि त्यांचं राहिलेलं क्षेत्ररक्षण आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत या सामन्यावरती एक जबरदस्त पकड निर्माण केली आहे, मजबूत पकड निर्माण केली आहे. शेवटचे 6 चेंडू स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज शशिकांत. उद्या देखील 12 संघांना प्राधान्य दिलं जाईल या स्पर्धेमध्ये. अनेक नामवंत खेळाडू अनेक नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टॉपेज आहे, चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्राकडे. 20 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 31 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय कुरोशी संघ. टीम अक्कलपेठ संघाचा पहिल्या 2 सामन्यामध्ये अतिशय सुंदर खेळ राहिला होता, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फटका खऱ्या अर्थाने त्याला बसलाय. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं तर टार्गेट थोडासा कमी राहिला असता, आणि टार्गेट जर कमी असता तर सामना मात्र चांगला पाहायला मिळाला असता प्रेक्षकांना. अकुट्टाप्याचा चेंडू हुक केला ऑन साइडला. विसेप मध्ये लॉंग ऑफ कडे चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतो. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती पुढे जाताना पाहायला मिळते. चोवीस धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न. गुट्टप्याचा चेंडू. अतिरिक्त बाउन्स आणि गती देखील पाहायला मिळाली या चेंडूवरती. डॉट चेंडूची सांगता होती. धावसंख्या धावफलकावरती 24. 24 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या मॅच मधील. शांतमय सामना आपण पाहिला. एकतर्फी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आणखीन एक दर्जेदार चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची समता होते. मॅच मधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणखीन एक दर्जेदार चेंडू. सलग 3रा चेंडू इथे मात्र डॉट निघतोय. खूप चांगली गोलंदाजी राहिली कुरोशी संघाची. टीम अक्कलपेठ संघाची मात्र एकमेव चुकी खराब झालेलं क्षेत्ररक्षण, आणि त्याचाच फटका या मॅच मध्ये त्यांना बसलाय. आणि इथून हा सामना जिंकलाय टीम एसबीसीसी कुरोशी. अभिनंदन टीम कुरोशी अँड हार्ड लक टीम अक्कलपेठ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, त्याबद्दल त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी आणि ग्रामस्थ मंडळ तोरणेवाडी आपलं सतत आभारी आहे. जाऊया मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याने जबरदस्त फलंदाजी केली, गोलंदाजी केली, असा अष्टपैलू खेळाडू विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅच.